पेंट्या कुठे गेलता? संडासला. कार्ट लय जागाव दिसतं कडे. कुठे गेलता? संडासला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचं येत होत. आल्या पाच हो पाच गवळ कोकणामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आले अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली. मग देवाला पाहण्याकरता सर्व गवळणी नटून थटून शृंगार करून नंद राजाच्या अंगणामध्ये जमलेले आहे. पण कसं आहे ना बाबा, आत्ताच्या महिलांना नटून हा शब्द कळत नाही बरं. आत्ताच्या बायकांना शृंगार हा शब्द कळत नाही. मग त्यांना सांगावं लागतं गवळणी मेकअप करून आलते, म्हणजे ब्युटी पार्लर जाऊन आलते असं सांगावं लागतं. तर आजच्या बायकांना कळतं मॉडर्न जमाना आला. देवाला पाहायला जायचे. मग अंगावर नवी कोरी साडी नेसण्याकरता काढलेली, तिला मॅचिंग असणारं ब्लाऊज, तिला मॅचिंग असणारी टिकली, तिला मॅचिंग असणारी चप्पल, तिला मॅचिंग असणारा नवरा नाही आधी झालं. असं सगळं मॅचिंग मॅचिंग करून सर्व गवळणी देवाला पाहण्याकरता नंद राजाच्या अंगणामध्ये जमलेले आहेत. परंतु कोणत्या गवळणीनं कशा प्रकारचा शृंगार केलता, कशा प्रकारची साडी परिधान केली, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी या गवळणीमध्ये केलेले आहे. ही गवळण सादर करून कार्यक्रमाला सुरुवात. गवळण चालू असताना सर्वांनी गवळणीच्या सोबत टाळी वाजवायची आहे. पाठीमागं गवळण सर्वांनी म्हणायची. पुरुष मंडळ गवळण पाठ नसेल तर प्रत्येकानं नाना 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 म्हणायचं. मावशाव तुम्ही नानी 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 म्हणायचं, म्हणजे नानांचा नानीचा उद्धार करायचा. आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, हो पाच रंगाचा शृंगार करून. पाच रंगाचा हो पहिली गवळण रंग सफेद शिवाई चंद्राची ज्योत. पहिली गवळ रंग सफेद शिवाय चंद्राची ज्योत. आणि चांदणी लखलखीत नायका तिची मात. आणि चांदणी लखलखीत नायका तिची मात. मंथन करीत होते दारात धोळी कृष्णाबाई हा. हे मंथन करीत होते दारात धोळी कृष्णाबाई हा. पाच गवळणी पाच हो पाच रंगाचा पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. श्री गवळण भाडी बोली श्री गवळण भाडी बोली पिवळा पीतांबर नेसुरी हरी आमची बूट दार चोळी. पिवळा पीतांबर नेसुरी हरी आमची बूट दार चोळी. एक लहान उंबर कवडी रसोई तांब्याची होळी. एक लहान उंबर कवडी रसोई तांब्याची. पाच गवळणी आल्या पाच हो पाच रंगाचा शृंगार, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार. श्री गवळण रंग काळा सोनी हरिचंद्र. श्री गवळण रंग काळा काळे काजळ डोळा रंग तिचा हो सावळा. काळी गळसर घालून गळा हरिराज सोहळा. पाच गवळणी पाच हो पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. चवती गवळण हिरवाई पाहता उग्या साजा. कृष्णा
संग गातो एक नाद उघडीच्या काकाचा संग गातो हात गवळणी आल्या पाच हो पाच रंगाचा पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार पाचवी गोळवर लाले हाताली लाले ही पाचवी गोळवर कपाळी मशिरी लाल भांगी भरून ही गुलाल कपाळी मशिरी लाल ही रंगली हराल सोनाली ही रंगली आल्या पाच हो पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार करून पाच रंगाचा शृंगार अरे हो गणेश झाला गवळण झाली. आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का म्हणलं. शिंदे गावकर म्हणलं तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का, पण मागच्याच महिन्यामध्ये मी इथं तुमच्या बाबळेश्वरला आलते बरं का मावशी. इथं बाबळेश्वरला आलते बरं का. तिथं की नाही माझं तिथं की नाही बरं का माझं लग्न झालं. यातलं कोण कोण आलं लग्नाला हात वर करा. हे पांढऱ्या केसाचे म्हातारे आलते की आता कशी लागली डोळे वाटून पाहिला. आता अहो काय सांगायचंय म्हणली पोरगले चांगलं देखणं दिव आहे तोंडावर कुठं बसल्या पेंट्या कुठं बसलाय ठेव का. हा आलता का नाही लग्नाला आलता का नाही लग्नाला होय म्हण नाही तर अंगा उडी हाणी आलता बरं का. काय सांगायचंय कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गेलेला बसला. करदोडा तुटूस तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला. काही कल्पना बरं का मंडळी लग्न एवढं थाटात पार पडलं. मावशी तुम्हाला काही गडबडीमध्ये माझा नवराच दाखवला. आमचं मिस्टर आमचं कारभारी कुठं बसले तो शांत हॅलो 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 कसा दिसतोय आमचा जोडा कसा दिसतोय माझा पर्श. काय सांगायचंय हो लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का मावशी. पण तुम्ही म्हणता बावडे तू एवढी तरणी दिसते मग मॉडेल काय एवढं जुनं पकडलं. पण काय सांगायचं आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी पाहायचं तुम्हाला. खाली बसव आता उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव आता उठा. किती गोड स्वभाव पाहिलं बरं का भाऊ मावशी. नवरा असा पाहिजे नवरा असा पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटलं पाहिजे. यांचा स्वभाव लय आवडला मला. पण पाहणा कसे बघते आल्यापासून पापणी तरी खाली टाकली कसे उभं राहिलेत बघा अजून काय झेडपीला निवडून आणले. नाव काय सांगायचं तुम्हाला लय रडायला जमत नाही मावशी. सरजीच्या दिवसात नाकाला शेंबोड येतो.
काय सांगायचं, लग्न झालं, नांदायला गेली, पण अवलाद कडून निघाली. मला सांगा मावशी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही? वरवले आरडू नका, आरडू नका लय ताणायची नाही, ताणले की फाटती ताणायची नाही. शांत बस, आरडायचं नाही, फक्त हसायचं. बरं, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे का ना मावशी? घर पण काय सांगायचं मावशी, लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर. हो, ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. मी म्हणते नसुद्या 1-2 BHK, पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही? हो, मी म्हणते नसुद्या 1 BHK, पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पण लग्न झालं तसं बघते मावशी, मोडकच घर आणि पडकच छप्पर. हो, उद्या म्हटलं भादरच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असते, यांच्या काय डोंबल्यावर बसू, आणखीन बघायला सुद्धा काय वाटत नाही. मोडकच घर पडकच छप्पर, महाराज म्हणतात मोडकच घर पडकच छप्पर. मंडळी, कितीही मोठं घर असू द्या, त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत. किती मजली बंगला असू द्या, त्या बंगल्याच्या समोर जर तुळस नसेल तर घराला किंमत. तसे माणसाचं शरीर, किती धडधाकड शरीर असू द्या, जर मुखामध्ये जर देवाचं नामस्मरण नसेल, त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल, तर शरीर सुद्धा किमतीचं नाही. दादा नो, माणूस किती दिवस जगला याला किंमत नाही, मग जगून त्यानं देवाचं भजन केलं की नाही, जगून त्यानं समाजाची सेवा केली की नाही, याला किंमत आहे. म्हणून म्हणते मोडकच घर पडकच छप्पर, अहो यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते काय, दादला नको ग बाई, नवरा आणि हा ठोंब्या. बस खाली. डॉक्टरनं सांगितलं त्यांना जास्त वेळ उभं करणं नका, गुडघे दुखतात. काय सांगायचं मावशी तुम्हाला, तुम्ही म्हणता नुसत्या घरासाठी नवराच नको म्हणतीस का? पण मावशी, नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी नाही. मला सांगा, अंगावर नेसण्याकरता चांगली साडी पाहिजे की नाही? पाहिजे की नाही चांगली साडी? पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मोडद्याने एक तरी साडी घेतली का? लग्न झालं तसं बघते मावशी, अंगावरून एकच साडी. पण तुम्ही म्हणताना आताच 5 साड्या बदलल्यास की? त्या 5च्या 5 साड्या कुठून आणल्यास? खोटं बोलतीस का? पण अहो, या 5च्या 5 साड्या आमच्या नितीन जाधव यांनी मला भेट दिली. पुढे बसले ग्रामपंचायत सदस्य, मला म्हटले तू काळजी करू नको, आमच्या गावाला नव्याने येईलस म्हणून त्यांनी 5च्या 5 साड्या मला गिफ्ट दिल्या. नाही तर काय सांगायचं मावशी, लग्न झाल्यापासून घरात गाऊनवर बसत होती. अव लग्न झालं तसं फक्त एकच साडी, तीच धुवावी, तीच नेसावी, तीच धुवावी, तीच नेसावी. अव यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीच्या गोळ्या घेतली, मग काय करू? फाटकचं लुगडं आणत होती, चोळी. बरं का, आजच्या समाजामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले जातात. शिवण्या करता त्याला प्रेम नावाचा धागा पाहिजे, स्नेह नावाची सुई पाहिजे. परंतु नाथ महाराज म्हणतात कलियुगामध्ये माणसाकडे प्रेम उरलं, नात्यामध्ये गोडवाने राहिला नाही म्हणून म्हणतात त्याला शिवायला दोऱ्या सुद्धा नाही. मावशी, साडी फाटकी असली तरी काय हरकत नाही, पण मला सांगा, कमीत कमी घरामध्ये जेवायला तरी पाहिजे की नाही? खायला पाहिजे की नाही? पण बघा ना, सप्त्यातले पंक्ती खाऊन कसे बोकेसारखे फुगलेत बघा. मला नुसतं लग्न झाल्यापासून बघते, नुसती जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची दारू सुद्धा नाही. खोटं सांगत नाही मावशी, आमच्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो, तरी सुद्धा तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलं. अहो, एवढं माझं वजन, मी जराशी मोटरसायकलवर बसते तर मोटरसायकलीचा टायर वजनानं फुटायचं. कारण का तर खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही म्हणून म्हणते नवऱ्याच नको. पण मला सांगा बायको, मावशी, सर्वात जास्त बायकांना काय आवडतं? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं? कोण मला भांडायला आवडतं? हे का नाही? आगाऊ कुठं नाही, भांडायचं सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतं का ना मावशी? पण लग्न झालं तसं मोडताना एकतरी फुटकं म्हणे गळ्यात बांधलं. लोकांचे नवरे आपल्या बायकांना काय 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 घेतात. पण लग्न झालं तसं बघते सुद्धा फुटका म्हणे कधी घेतलेलं आठवत नाही मावशी. अहो, कुठं हळदी कुंकवाला गेलं, कुणी म्हणायचं ताई साहेब नाव घ्या की, ताई साहेब नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण आता तुमचा मान राखते, यांचं शेवटचं नाव घेते, यांना इथं सोड चिठ्ठी देते.
मुंबईला पडलं पाऊस वैतागच आणलंय मावशी तेवढं काय सांगायचं असं वाटतं यांना इथं सोडावं आणि या सिस्टीमवाल्या सोबत निघून जाऊ सिस्टीमवाला पण किती खुश झाले पण मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मरायचा तडाका आणखी घेऊ तुमच्या जवळचे दिसते कलर ओळखलं तुमची भावकी दिसते बरं घेते का पहाटेच्या पारी कोंबडं फुकत पहाटेच्या पारी कोंबडं फुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र फुकत मोड का सापडलं कसं किशेनेवर वरण छान नाही अहो श्रोतेचे मोती गुळ धाव सोने आणि यांच्या राज्यात लेणी नाही एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस येथे नाही म्हणून म्हणते काय 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 नवरा नको बरं जाऊ दे मावशा नवरा बिचारा कसं कसं ना बरं नवरा बिचारा कसं कसं ना पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं दोन चार कमी सांगितली तुम्हाला माझा नंबर 1च्या पिंट्या देऊ का कसा दिसतोय माझा अभिता दिसतो कसा बसलाय बघा का बाबळीच्या खोडावर बसलाय हे पिंट्या हे बघ आपल्या पप्पाला टाटा कर पप्पाला मस्तपैकी गोड पप्पी जास्त कर सगळं ऐकते मुडदा बापाव गेला बरं का मंडळी हा माझा नंबर 1चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मध्ये पिंट्या लय बरं वाटत असं नाही असल्या उतरत्या वाईट असली कवळी मम्मी सापडली पिंट्या बघ मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवगम मम्मी काय म्हणायचं अहो मम्मी मोठ्यानं म्हणायचं काय म्हणायचं ए पिंट्या अहो मम्मी ए पिंट्या ओ मम्मी पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही नोकियाचा चार्जर आहे वाटतं पिंट्या कोण्या गिरणीचं पीठ खाते कोणाष्ट मुलं कसं जड लागते नाही पडू देत 90 किलोची उचली ती खाते पिते घरची मम्मी पिंट्या तुझे चुन्याची डबी लाईट वाचली बघ ठेवते खाली नाही तर कंबर कटकन मोड हा माझा नंबर 1चा पिंट्या होता बरं तुम्हाला नंबर 2चा जाऊते हा माझा नंबर 2चा आहे दुसऱ्या लॉकडाऊन मधला कसा आहे का फ्रेश माल तू म्हणता बायडे तुझा नवरा काळा तू मिडल गोरी एवढं प्रोडक्शन गोरं कसं आलं काय नाही मावशा याच्या वक्ताला मी फेअर अँड लवलीच्या पुढ्या खाल्ल्या होत्या पिंट्या पुढे गेलता संडासला कार्ट लय जागाव दिसलं कडे पुढे गेलता संडासला तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचं येत होतं अरे असली कामं सकाळी सकाळी आटपायची असतात म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहतो पोरग माझ्याकडे बघून थोडंसं घाबरले पोरग म्हणतंय मम्मी जरा डेंजर दिसते पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते मी बापाव गेली पिंट्या ओलं लागलं मुतलं बितलं नाही ना आत्ता 10.5 क्लेन करून आणली काय सांगायचं मावशो किती महिन्याचं असेल हा अहो आता 6वा महिना झालाय आणखी नाव पण नाही ठेवलं ठेवू का नाव पहिल्या दिवशी फिल्म दुनियेत आला जन्माला बाळ शाहरुख आणि पाळणा गातो या तिसऱ्या दिवशी लढी बाळ बाळ खायला मागतोय गुटक्याची माळ
काय सांगा मावशी पोरग एवढं कुणाचं पण कोणाची दृष्टी लागली का काय कोणाच ठाऊक कोणाची नजर लागली का काय कोणाच ठाऊक सकाळपासून पोरग रडायचं थांबना ए ना ए नाही पप्पानं मारलं काळजी करू नको आपण दोघे म्हणून पप्पाला मार काय सांगायचं मावशी सकाळपासून पोरग रडायचं थांबना शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी त्या पोरला पिंको ग्राय बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरग रडायचं थांबत खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलो पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली कशाला कमी करते पण पोरग रडायचं थांबना शेवटचा अंडा गीत गाऊन बघ पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवाली करते रडत नाही तो रडतो का भीव दाखवतोय मला सॉफ्ट ए नाही ना परी सोन्यासारखा संसार पण काही सांगू संसाराला लागली दृष्ट आणि माझ्या मिस्टरांना लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणता घेताना तर यांना कधी पाहिलं नाही पण बरं का आमचे हे रोज घेत नाहीत स्टँडर्ड रोज घेत नाहीत मग हप्त्यातून 6 दिवस घेते रविवारी तेवढी सुट्टी टाकते तसे इमानदार पण आहेत बरं का पण काय सांगायचं तिचा नवरा दारुड्या तिला माहिती संसार किती वाईट असतो किती दुःखाचा संसार असतो तिला विचारा तिचा नवरा दारू पितोय म्हणून मावशी नवऱ्याची दारू सुटावी व्यसन सुटावं म्हणून तुळजापूरला गेली तुळजापूरच्या भावनी मातेला हात जोडला पदर पसरला भावनी मातेला म्हटलं भावनी माते दा नवसाला पाव त्यावेळेला ती भावनी माता माझ्या नवसाला पावली म्हणून आईच्या नावानं 5 घर जोगा माग आईचा जोगबा आई राजा नववेद भक्तीच्या नवरात्रा करुणपोटी मागेन ज्ञानपुत्रा धरीन सद्भावांतरीच्या मित्रा धम्म संसार सांडीन कुपात्रा भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात अंबाबा हे तुझं नाव हे तुझं नाव भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात भक्तासाठी माया सदा तिच्या पोटात हे तुझं नाव समाजा
जागेवरच तुम्ही बसा. हा हा जागेवर बसा. याच्या नंतरच्या पात्रामध्ये तुमच्या समोर जोगवाई देवळाला प्रत्येकाने जोगवाडा. आईचा जोगवा जोगवा आई एवढ्या रातच्याला चहा पडून आणायचा. आई चहा नसला तर वडापाव पण चालतो. आपल्याला बंद झाले का आई? अरे बघा वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालू. आई दुकानदार सगळे इकडे चाले. आई 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 बोल भक्ता. आई माझं एक घोडा होता. आई अरे ओ अरे जर का तुझं घोडा असेल बर जर का तुझं घोडा असेल बर तिकडे नाशिक रोडला नेऊन सोड. घोडा नाही का? कोड होतं कोड. लवकर लवकर विचार. देवाचं नवीन वार रे. बर देवाचा सीझन चालू. देव बिजी असतो. देवाचं नवीन वार रे. एकदा का वार गेलो की देवाला 7-8 कूलर लावा लागतो. आई माझं कोड असं होतं. आई आई माझं कोड असं होतं. आई आमच्या साऊंड सिस्टीमला दादाची दारू कधी सुटल. अरे अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा? अरे साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुट. कवा? त्याचा लिव्हर फुट. आई माझं दुसरं कोड होतं का? बघता जरा सोपं सोपं विचार. बर देवाचा लय अभ्यास नाही. देव शिकते आणि आपल्यातले आपल्यातच विचार. कारण इथं बसलेले लोक मला चॅप्टर दिसले. काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं तानू तानू हाणते. आई माझं दुसरं कोड असं होतं. माझं दुसरं कोड असं होतं. काळी कोंबडी पांढरा अंड का देते? काळी कोंबडी पांढरा अंड का देते? मग एक काम कर तू दी. अरे असल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुला काय देऊ पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटतो. पण काळजी करू नको. तोडगा आहे बघता. एक काम कर 3.5 मीटर कापड घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल. त्यामध्ये 5 किलो हिरवे लिंबा टाकले. 5 किलो हिरव्या मिरच्या टाकल्या. 5 किलो गुलाल टाकला. 5 किलो टाचण्या टाकल्या. 5 किलो बिबुआ टाकलं. सगळ्या जगह थोडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. बघता अरे देवाला पण माहितीये पण देवाचं डोकं बघ. बर जर का तुझी कोंबडी वजन मिली. बर जर का तुझी कोंबडी वजन मिली मला सांग अंड घालायचं कुठं प्रश्न. आई शेवटचं कोड होता का? बघता तुला काय शिंदेगावकरांना गुत दिले का काय? अध्यक्ष विचारा म्हणले. अध्यक्षाला मदत घातलोस. आई 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 बघता लाडाला येऊ नको फटके. आई विचार. आई ऐक ना. आई पाऊस का पडा ना वेळेवर? बघता ए बघता थांब मला पैसे मोजू दे. ए बघता म्हणला वेळेवर पाऊस का पडा ना. बघता त्याचे काही कारण आहे. लोक म्हणतात तंत्रज्ञान सुधारलं. काय लोक म्हणतात विज्ञान पुढे गेलं. पण बघता विज्ञान किती पुढे जाऊ दे. तंत्रज्ञान किती पुढे जाऊ दे पण त्या देवाच्या पुढे नाही. बघता काही देवानं गोष्टी आपल्या हातात ठेवल्या. सर्व गोष्टी देवानं माणसाच्या स्वाधीन केल्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे मरण. मरण माणसाच्या हातामध्ये ठेवलं नाही. त्याच्या हातामध्ये ठेवलं. जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं जर मरण माणसाच्या हातामध्ये असतं तर माणसानं देवाला किंमत दिली. माणसानं सप्ताह केला. माणूस मंदिरात गेला. म्हणून देवानं माणसाच्या हातात मरण ठेवलं. दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस माणसाच्या हातात नाही. जर माणसाच्या हातात पाऊस ठेवला असता तर माणसानं आपल्याच रानामध्ये धोधो पाऊस पडला असता. आणि शेजार बघता ऐक पाऊस वेळेवर न पडण्याचे कारण काही लोक म्हणतात निसर्ग कोपलाय. निसर्ग कोपला नाही. मग माणसाच्या आतला माणूस झोपलाय. निसर्ग आहे तसाच आहे. पूर्वीचा निसर्ग जसा होता तसाच निसर्ग आजही काम करतो. पण माणूस बदलला जातो. पाऊस वेळेवर न पडण्याचे अनेक कारण बघता. मला सांग झाड लावलंस का? नाही 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 लावलं. अरे ग्रामपंचायत समिती झाड लावा.
नगरपालिका सांगते झाड लावा, सरकार सांगते झाड लावलंस नाही नाही एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू झाड लावत नाही इथं बसलेले सर्व भक्त ऑनलाईन सर्व ऐकतायत, सर्व जेवढे लोक कार्यक्रम पाहतात ऐकतायत, सर्वांना सांगणे जोपर्यंत आपण झाड लावत नाही तोपर्यंत तो पांडुरंग वेळेवर पाऊस पडणार नाही. दादांनो झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचं रक्षण करा, तरच निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेल, नाही तर काळ खूप भयानक आहे दादांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी अडवा, पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय. आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा, याला त्याला अडवण्यामध्ये याची त्याची जिरवण्यामध्ये माणसानं आपला आयुष्य वाया घातल्यामध्ये नाथ महाराज संत जगद्गुरू तुकोबा सुंदर झाले. माणूस देवानं सुंदर मनुष्याच्या जन्माला घातलंय, माणसाच्या जन्माला घातलं, सुंदर आयुष्य दिलंय, सुंदर नरदेह दिलाय, याचं सार्थक करणं. चांगल्या ठिकाणी जा, कीर्तन चाललं असतं तिथं जा, भजन चाललं असेल जा. अरे देशाची सेवा करायला शिक, गावाची सेवा, धर्माची सेवा करायला शिक, जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु माणूस नको तिकडे आपल्या जीवनाचा वेळ वाया घालतो. परंतु चांगल्या ठिकाणी त्याला जर म्हणलं नाही चल कीर्तन चालू आहे, शिंदेगावमध्ये कीर्तन चालू आहे, चल कीर्तनाला, नाही ना मग तुम्ही तसल्या भानगडीत नसतो. म्हणजे कीर्तन ही लोकांना भानगड वाटू लागली, म्हणून देवानं सुद्धा त्याच्या मागे बऱ्याच भानगडी लावून दिल्या. म्हणून जर जीवनाचा सार्थ करायचा सुंदर सत्कार्य करा, सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आता साजरी झाली मी तुम्हाला जर निसंग व्हायचं असेल तर महाराज म्हणतात विकल्प नवऱ्याचा तुम्हाला संघ सोडवला, विकल्प नवऱ्याचा सोडियाला संघ, काम क्रोध हे झोरेले मांग आणि केला मोकळा मार्ग सुरंग गा. आईचा जोगा मागून ठेवला जाऊन महाद्वारी नवस फेडला, एका जनार्दन देखला जन्म मरणाचा फेरा सुखविला. माझ्यासोबत सर्व कोणी जनकाला करण्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. महाराष्ट्रातील उत्कृष्ट कीर्तनकार, उत्कृष्ट गायनाचार्य, संगीत अलंकार, हरिभक्त पारायण संतोष महाराज लानी यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी जे मला बुलबुलला साथ करतायत उत्कृष्ट बुलबुल वादक गोरख महाराज तुप्पे यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. ढोलकीचे साथ करते उत्कृष्ट ढोलकी वादक आहे, मृदंग वादक, तबला वादक, मूर्ती लहान दादा, पण कीर्ती खूप गहन आहे, आपलं महान आहे. नेहमी सांगत असतो आई वडिलांनी 10 लेकरला जन्म देण्यापेक्षा एकाच लेकरला जन्म दिला पाहिजे. एक तर तो हरिभक्त तरी असला पाहिजे, नाहीतर सीमेवर लढणारा देशभक्त तरी असला पाहिजे. नाहीतर ठिकाणं लेकरेत मोजता येईना एवढं लेकरेत, पण काय करते सांगायची लाज वाटते. काय उपयोगाचं. कोणी योगेश महाराज भूमी तसे आमच्या मयूर महाराज आवटी 3-4 कॅमेरे म्हणे, 4 मणी कॅमेऱ्यासाठी एकदा टाळ्या वाजव. आणि विशेष कार्यक्रमाला सिस्टीम, साऊंड सिस्टीम लागलेली आहे, कारण एवढं वरून शेड आहे, परंतु शेड असून सुद्धा अजिबात आवाज घुमत नाही. आमचे एकदा साऊंड सिस्टीम आले आणि साऊंड सिस्टीमसाठी सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर तसेच हा कार्यक्रम पाहण्यासाठी किंवा मला टाळाची साथ करतायत गावातील भजनी मंडळासाठी एकदा सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी इकडे काय गाव असेल, चिखली ना, चिंचोलीवरून काही माणसं या ठिकाणी आले. इकडे कोटम गाव असेल, इकडे शिंदे काय बाबळगाव, बाबळेश्वर, वा एवढा समाज आहे दादा. असं वाटतं इथं पंढरपूरच अवतरलं का काय. जिकडे बघावं तिकडे माणसंच माणसं. वरून जर एखादा बॉम्ब पडला ना, झेंडू बॉम्ब म्हणतो, कोणाच्या ना कोणाच्या तरी अंगावर पडलं, अशी एवढे मोठे लोक आहेत. एकदा सरस सर्व एकदा समाजासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. परमार्थाचं वैभव जर कोणाकडून शिकवते, नाशिककराकडून शिकलं पाहिजे. नाशिक जिल्हा हा सुंदर, नुसते पैशाला श्रीमंत लोक नाहीत तुमच्याकडे, मग परमार्थानं सुद्धा श्रीमंत लोक आहेत. नाही तर आमच्याकडे बी पैसा आहे, नाही असं नाही, कुठे ठेवा पैसा कळत नाही, पण जात सप्तेला 10 रुपये सुद्धा देत नाही. म्हणून नाशिककरांनी खूप माझ्यावर प्रेम केलं. महिन्यातून 4-5 तरी कार्यक्रम नाशिक जिल्ह्यात असतात. नाशिककरांच्याकडे सर्वच नाशिक जिल्ह्याचं दर्शन घेतो. कार्यक्रम भरपूर शिल्लक आहे. याच्यानंतर थोडेसे 1-2 सत्कार होणार आहे, त्याच्यानंतर कार्यक्रम भरपूर शिल्लक. मावशी कोणी सुद्धा चुळबुळ करायची नाही, उठून जायचं बरं का मावशी, कोणी सुद्धा उठायचं. रात्री माझा कार्यक्रम टीम भरून नेला होता बरं का मावशी, माहीत असं म्हणून सांगते बाक्यान. रात्री कार्यक्रम टीम भरून नेला होता, त्यातून 1-2 मावशी असे उठून गेले बरं का अर्ध्या कार्यक्रमातून. घरी गेल्या गेल्या दोघीला बॅट आला, माहिती असं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. त्यामुळे कोणी सुद्धा उठायचं. पुरुष मंडळ जागा सोडायची नाही. यातलं एक बी कमी झालं लगेच मला कळतं CCTV कॅमेरा आहे, आल्यानंतर फुटेज चेक होतं. यातलं एक बी कमी झालं समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी एवढीच गर्दी जमलेली दिसते. सुंदर प्रेमाने प्रभूचं भजन करा. अहे विठ्ठल माझा 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 माझा